नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 10वी सेतू अभ्यासक्रमातील विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील चाचणी क्रमांक 3 ची उत्तरं बघणार आहोत. याआधी चाचणी क्रमांक 1 आणि 2 चे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेतच. चला मग सुरुवात करूया. काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात. आवश्यक तेथे अचूक नामनिर्देशित आकृती काढावी. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा. 30 गुणांचा हा पेपर आहे. वेळ आहे 1 तास. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. पहिला प्रश्न, वनस्पतींची वाढ करणे हे डॅश ऊतींचे महत्त्वाचे कार्य आहे. याचं उत्तर येईल विभाजी. त्याच्यानंतर बोमन संपुटातील रक्त केशिकांच्या जाळींना डॅश म्हणतात. याचं उत्तर येईल ग्लोमेरुलस. त्याच्यानंतर चूक की बरोबर ते लिहा. एकसंकर पद्धतीत दुसऱ्या संतानीय पिढीतील स्वरूपविधा गुणोत्तर 9:3 3:1 असे असते. तर याचं उत्तर आहे चूक, कारण द्विसंकर पद्धतीत दुसऱ्या संतानीय पिढीतील स्वरूपविधा गुणोत्तर 9:3 3:1 असे असते. तर मग याचं उत्तर येईल चूक. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. रंग, गाळ, राख, मेलेला उंदीर. इंग्लिश मीडियमच्या क्वेश्चन पेपरमध्ये इथे पेंट रेसिड्यू दिलं आहे. पेंट रेसिड्यू, त्याच्यानंतर स्लज, ॲश आणि रेड रॅट. तर मग इथे रंग अवशेष लिहायला पाहिजे होतं. तर मग इथे रंग अवशेष जर आपण लिहिलं, रंग अवशेष, गाळ, राख आणि मेलेला उंदीर हे 4 जर शब्द असतील तर याचं योग्य उत्तर गटात न बसणारा शब्द येईल मेलेला उंदीर. कारण मेलेला उंदीर फक्त लिव्हिंग थिंग आहे, म्हणजे सजीव आहे, आणि बाकीचे जे आहे रेसिड्यू ते सर्व निर्जीव पदार्थांपासून तयार झालेले आहे. रेसिड्यू म्हणजे अवशेष. त्याच्यानंतर पुढे बघूया. सहसंबंध ओळखा. स्त्रिया टर्नर सिंड्रोम, पुरुष डॅश. स्त्रियांमध्ये जनरली टर्नर सिंड्रोम हा विकार आपल्याला आढळतो. तर पुरुषांमध्ये क्लाइनफेल्टर सिंड्रोम हे याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर स्नायू व अस्थि यांना जोडणाऱ्या ऊतीचे नाव लिहा. स्नायुरज्जू, इंग्लिशमध्ये त्याला टेंडॉन्स असं म्हणतात. पुढे बघूया. शास्त्रीय कारण लिहा. वृक्काची कार्यक्षमता कमी झाल्यास रक्तव्याश्लेषण करतात. रक्तव्याश्लेषण म्हणजे डायलिसिस. इंग्लिशमध्ये रक्तव्याश्लेषणला डायलिसिस असे म्हणतात. चला मग बघूया आता याचं कारण. दुखापत, संसर्ग किंवा कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यास वृक्काची कार्यक्षमता कमी होते. यामुळे विषारी द्रव्यांचा शरीरात जादा संचय होतो. त्यामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो. वृक्क निकामी झाल्यास कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थ वेगळे केले जातात. रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातोच त्यास व्याश्लेषण म्हणतात. अशा रीतीने रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी रक्तव्याश्लेषण करतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, ओघ तक्ता पूर्ण करा. ओघ तक्ता दिलेला आहे. घनकचऱ्याचे दुष्परिणाम आपल्याला या 4 चौकटीमध्ये लिहायचे आहेत. म्हणजे घनकचऱ्यामुळे काय काय दुष्परिणाम होतात ते आपल्याला लिहायचे आहेत. तर मी खाली तुम्हाला दिले आहे. पहिला आहे कचऱ्याची दुर्गंधी, विषारी वायू निर्मिती, नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास, हवा प्रदूषण, जलप्रदूषण, माती प्रदूषण आणि रोग प्रसार. अशा रीतीने या 7 पॉईंट्सपैकी 7 परिणामांपैकी कोणतेही 4 परिणाम तुम्ही या चौकटीमध्ये लिहू शकता. पुढचा प्रश्न बघूया. आकृतीत दाखवलेली विकृती ओळखून नाव लिहा व या विकृतीचे वैशिष्ट्य लिहा. आकृतीमध्ये एका बाळाचे चित्र दाखवलंय.
चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे बालकाची जीभ अशी बाहेर लोंबकलेली दिसत आहे, डोळे थोडे असे साईडला पसरलेले दिसत आहे. तर या विकृतीचं नाव आहे डाऊन्स सिंड्रोम. डाऊन्स सिंड्रोम. आता त्या डाऊन सिंड्रोम विषयी थोडी माहिती लिहूया. 21 नंबरचा क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्र 2 ऐवजी 3 जोड्या निर्माण झाल्यामुळे डाऊन सिंड्रोमचे बाळ जन्माला येते. त्याची कारणे डाऊन सिंड्रोमचे विशिष्ट असे कारण नाही, पण आईच्या वाढत्या वयाबरोबर डाऊन सिंड्रोमचे प्रमाण वाढते. त्याच्यानंतर लक्षणं बघूया. बाळाची वाढ खुंटणे, मतिमंदत्व हे या आजाराचे सर्वात प्रमुख लक्षण आहे. गोल चेहरा, मागून चपटे डोळे, विशिष्ट प्रकारचे आडवे डोळे. त्या चित्रामध्ये बाळाचे डोळे बघा कसे वाटतात, विशिष्ट प्रकारचे आडवे डोळे, चपटे नाक, मोठ्या आकाराची जीभ. या चेहऱ्याच्या विशिष्ट लक्षणामुळे बाळाकडे बघूनच डाऊन सिंड्रोमचे निदान होते. डोळ्यामध्ये बुबुळ, छोटी मान, मानेवर अधिक प्रमाणात त्वचा, कमी उंची, छोटे हात, पायाची व हाताची विशिष्ट प्रकारची ठेवण, चिडचिडेपणा अशी लक्षणेही डाऊन सिंड्रोममध्येच आढळून येतात. त्याच्यानंतर पुढे बघूया. करा द्विबीजपत्री वनस्पती आणि एकबीजपत्री वनस्पती. द्विबीजपत्री वनस्पतींमध्ये बिया 2 बीजपत्रे असतात, तर याच्यात एक बीजपत्र असतं. त्याच्यानंतर मूळ कसं असतं, ठळक प्राथमिक मूळ, सोंठ मूळ असतात आणि इथे तंतू मुळं असतात. त्याच्यानंतर खोड, द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये खोड मजबूत कठीण खोड असतं, उदाहरणार्थ वटवृक्ष. तर एक बीजपत्री वनस्पतीमध्ये पोकळ, बांबूचं झाड जर तुम्ही बघितलं असेल त्याचं खोड असतं ते पोकळ असतं. केळीचं बघितलं असेल तर ते आभासी असतं आणि कांद्याचं चकतीसारखं असतं. त्याच्यानंतर पानांची रचना जाळीदार शिराविन्यास असतो. तुम्ही जास्वंदाचं झाड बघितलं असेल, जास्वंदाचं पान तर जाळीदार शिराविन्यास असतो. आणि एकबीजपत्री वनस्पती म्हणजे समांतर शिराविन्यास असतो. पानांची रचना कशी असते, त्या शिरा असतात त्या समांतर असतात. त्याच्यानंतर फुलांची रचना 4 ते 5 भागाचे फूल असते, त्याला चतुर्भागी किंवा पंचभागी असे म्हणतात. तर एकबीजपत्रीमध्ये 3 किंवा 3च्या पटीत असणारे फूल असतं, ते त्रिभागी असतं. म्हणजे 3, 6, 9 असे भाग असतात. म्हणजे 3 पाकळ्या, 6 पाकळ्या असं असते रचना. अशा रीतीने आपल्याला हा फरक लिहिता येईल. पुढे बघूया. व्याख्या लिहा. प्रतिजैविके. प्रतिजैविके म्हणजे अँटीबॉडीज. सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी व जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होय. उदाहरणार्थ पेनिसिलिन, जेंटामायसिन, एरिथ्रोमायसिन, एम्पिसिलिन, एमॉक्झिसिलिन, टेट्रासायक्लिन इत्यादी. कोणतीही 2 नावं तुम्ही लिहू शकतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. DNA फिंगरप्रिंटिंग. व्याख्या. वेगवेगळ्या मानवी DNAच्या न्यूक्लियोटाइड अनुक्रमांची तुलना करण्याची किंवा त्यामधील संबंधांचा अभ्यास करण्याच्या प्रक्रियेस DNA फिंगरप्रिंट म्हणतात. DNA फिंगरप्रिंटचा उपयोग गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात म्हणजे गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणा त्याचा उपयोग करू शकतात. त्याचे विविध उपयोग आपल्याला माहीतच आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया. पुढचा प्रश्न काय आहे. शेती व्यवसायाशी संबंधित जोड व्यवसायांविषयी तुमच्या शब्दात माहिती लिहा. तर साधारणपणे आपल्याला सांगता येईल शेती व्यवसायाबरोबर संबंधित जोड व्यवसाय पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आणि रेशीम उद्योग याच्याविषयी आपण आता थोडक्यात माहिती बघूया. याच पशुसंवर्धन ही मांस, फायबर, दूध, अंडी किंवा इतर उत्पादनांसाठी वाढवलेल्या प्राण्यांशी संबंधित शेतीची एक शाखा आहे. यात दिवसा दररोजची काळजी, निवडक प्रजनन आणि पशुधन वाढवणे याचा समावेश आहे. म्हणजे त्या पशूंची दररोजची काळजी, निवडक प्रजनन आणि पशुधन वाढवणे. त्याच्यानंतर कुक्कुटपालन हे पशुसंवर्धनाचे एक प्रकार आहे. त्यामुळे कोंबडी, बदके इतर पाळीव पक्ष्यांना वाढवण्यासाठी मांस व अंडी तयार करतात. त्याचा जन्म शेती काळापासून झाला आहे. म्हणजे शेतापासूनच मुख्यतः कोंबडींची संख्या मोठ्या प्रमाणात शेतात आहेत.
अशा रीतीने शेतकरी एक पूरक व्यवसाय, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून करू शकतो कुक्कुटपालन. त्याच्यानंतर रेशीम उद्योग अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पद्धत, नवीन केक संगोपन पद्धती यामुळे हा व्यवसाय कमी मजुरात मोठ्या प्रमाणात करता येतो. याचप्रमाणे तुम्ही अजून मत्स्यपालन हाही व्यवसाय लिहू शकतात शेतीला पूरक. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. चौकटीत योग्य शब्द लिहा. मेंदूच्या डाव्या बाजूची कार्य, मेंदूच्या उजव्या बाजूचे कार्य. त्यांनी 2 कार्य ऑलरेडी दिलेली आहेत, तार्किक विचार आणि शास्त्र व गणित. डाव्या बाजूचा अजून कारण लिहिता येईल विश्लेषणात्मक विचार आणि भाषा. त्याचप्रमाणे उजव्या बाजूची 2 कार्य दिलेली आहेत, सर्वांगीण विचार आणि नवनिर्मिती. मग याचं उत्तर येईल प्रतिभात्मक विचार आणि कला आणि संगीत. इतर उरलेली 2 कार्य लिहायची, प्रतिभात्मक विचार आणि कला आणि संगीत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 3, खालील प्रश्न सोडवा. अनुवंशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे खालील ओघतक्ता पूर्ण करा. तर इथे येईल गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे अनुवंशिक विकृती आपण कशा प्रकारे त्याचे प्रकार सांगू शकतो. गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे, एकजनुकीय उत्परिवर्तनामुळे, तंतुकणिकीय विकृतीमुळे, बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे. त्याच्यानंतर एकजनुकीय उत्परिवर्तनामुळे वळणकहीनता आणि दात्रपेशी पांडुरोग हे एकजनुकीय उत्परिवर्तनामुळे निर्माण होणाऱ्या समस्या किंवा निर्माण होणारे विकार आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्ट करा. वनस्पतींमधील उत्सर्जन मानवास कसे उपयोगी ठरते. वनस्पतीपासून आपल्याला टर्पेटाईन, फेनॉल्स, मॉर्फिन, निकोटीन इत्यादी पदार्थांना व्यापारीदृष्ट्या खूप महत्त्व आहे. इतर टाकाऊ पदार्थ राळ आणि डिंकाच्या स्वरूपात जीर्ण झालेल्या जलवाहिन्यात साठवले जाते. वनस्पतीमधील काही टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहेत. उदाहरणार्थ रबराचा चीक, डिंक, राळ, निलगिरी तेल व चंदनाचे तेल हे पदार्थ मानवास उपयुक्त ठरतात. डिंकाचा उपयोग औषध म्हणून खाद्यपदार्थात होतो, तसेच मुद्रणासाठी केला जातो. बाबूल व धावडा या वृक्षांपासून मिळणारा डिंक खाण्यासाठी वापरला जातो, तर कंडोल या वृक्षापासून मिळणारा डिंक आईस्क्रीममध्ये वापरला जातो. निलगिरीचे तेल आणि चंदनाच्या तेलाचा चमत्कारिक आरोग्य फायद्यासाठी जगभरात ओळखले जाते. निलगिरी तेल आणि चंदन तेल याचं आपल्या आरोग्यास विविध उपयोग होतात, ते आपल्याला माहीतच आहे. अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो. पुढचा प्रश्न बघूया. आकृतीचे निरीक्षण करा व उत्तरे लिहा. आता एक आकृती दिली आहे. या आकृतीमध्ये ही ज्योती आहे. ज्योती मीन्स आग. इथे हात लावलाय आणि हा हात मागे गेलाय. त्याच्यानंतर काय झालं ते या आकृतीमध्ये दाखवलं आणि काही प्रश्न विचारलेत आपल्याला. आकृतीचं नीट निरीक्षण करा. 1 व 2 मध्ये नेमका काय फरक आहे. पहिला प्रश्न, 4 ही कोणती चेता आहे. 7 हा प्रतिसाद नेमका कुठपर्यंत पोहोचला आहे. या 3 प्रश्नांची उत्तरं आता आपण बघूया. 1 व 2 मध्ये नेमका काय फरक आहे. पहिल्या चित्रामध्ये पेटत्या ज्योतीला बोटाचा स्पर्श झाला आहे, तर दुसऱ्या चित्रात बोटाच्या त्वचेतील संवेदी पेशींना इजा होऊ नये म्हणून हात मागे घेतला आहे. पेटत्या ज्योतीला हात लावताच आपण हात पटकन मागे घेतो, तेच आपल्याला या उत्तरात लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्याचं उत्तर 4 ही संयोगी चेता आहे. त्याच्यानंतर तिसऱ्याचं उत्तर ई 7 या प्रतिसादात दंडातील स्नायू आकुंचन पाहून हात मागे घेतला गेला आहे. आता 7 मध्ये बघा, हा आहे दंडाचा स्नायू, तो आकुंचन पावतो आणि आपला हात मागे जातो. हेच याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. DNA रेणूची रचना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा. व्यवस्थित आकृती काढायची आहे. आता आकृतीमध्ये ॲडेनिन, थायमिन, गॉनिन, मायटोसिन, नायट्रोजन युक्त पदार्थांची जोडी, शर्करा, फॉस्फरिक आम्ल यांच्यापासून तयार झालेलं कण. अशा रीतीने तुम्हाला नीट आकृती काढावी लागेल. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला आकृती काढण्याची आवश्यकता आहे. तुम्ही कलर वापरू नका, पण तुम्हाला आकृती काढावी लागेल.
त्याच्यानंतर पुढे आपण त्याची रचना बघूया थोडक्यात. डीएनएचा रेणू द्विसर्पिल न्यूक्लिओटाईड धाग्याचा बनलेला असतो. प्रत्येक न्यूक्लिओटाईड डीऑक्सिरायबोज शर्करा, नायट्रोजनयुक्त पदार्थ फॉस्फरिक आम्ल यापासून बनलेला असतो. नायट्रोजनयुक्त पदार्थ प्युरिन आणि पिरॅमिडिन या दोन प्रकारचे असतात. ॲडिनिन आणि ग्वानिन यांनी प्युरिन, तर थायमिन आणि सायटोसिन यांनी पिरिमिडिन म्हणतात. ॲडिनिन नेहमी थायमिनसोबत 2 हायड्रोजन बंधाने, हे महत्त्वाचं आहे. ॲडिनिन थायमिनसोबत 2 हायड्रोजन बंधाने, तर ग्वानिन सायटोसिन 3 हायड्रोजन बंधांनी बांधलेले असतात. हायड्रोजन बंधांमुळे द्विसर्पिल रेणूचे दोन्ही धागे जोडलेले असतात. अशा प्रकारे तुम्हाला डीएनएची रचना लिहिता येईल. त्याच्यानंतर थोडक्यात बघूया, हवामान अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करायचं. आता तुम्ही आपल्या शब्दात हवामान अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापन थोडा विचार केला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लगेच तुम्ही लिहू शकता. एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला हवामान म्हणतात. हवामानात होणाऱ्या बदलांचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो, हे तर आपल्याला माहीतच आहे. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? सुनियोजन, संघटनात्मक कृती व समन्वय याद्वारे अंमलबजावणी करण्याची एकात्मक क्रिया होय. हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांचा घनिष्ठ संबंध आपल्याला उदाहरणाद्वारे स्पष्ट करायचा आहे. तर मी पहिलं उदाहरण देतो तुम्हाला. अतिवृष्टीचा अंदाज असल्यास नद्यांना पूर येण्याचा धोका असतो. अशा वेळी धरणातून पाणी सोडण्याआधी नदीच्या काठावरील गावातील लोकांचे खबरदारीचा उपाय म्हणून, इथे उपाय पाहिजे, उपाय म्हणून स्थलांतर केले जाते. त्याच्यानंतर पुढे बघूया उदाहरण 2. समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळाची निर्मिती होते. आपल्याला तर माहीतच आहे. हवामान अंदाजाद्वारे चक्रीवादळ कोणत्या भागात येणार, किती नुकसान होण्याचा धोका आहे याचा अंदाज येतो. आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणजे लोकांचे स्थलांतर, NDRFच्या टीमची तयारी, 24 तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांचा समन्वय ठेवला जातो, जेणेकरून पुरामध्ये फसलेल्या किंवा चक्रीवादळामध्ये फसलेल्या लोकांची सुटका व्हावी आणि कमीत कमी जीवितहानी व्हावी. जीवितहानी म्हणजे मानवाचा मृत्यू, जीवितहानी कमी व्हावी हाच याच्या मागचा उद्देश असतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. खालील प्रश्न सोडवा. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. मानवी पुरुष आणि स्त्री यांच्या गुणसूत्रात काय फरक आहे? मानवी पुरुष आणि स्त्री. स्त्रियांमध्ये गुणसूत्राच्या 23व्या जोडीत XX अशी गुणसूत्रे असतात, तर पुरुषांमध्ये XY या गुणसूत्रांनी ही जोडी बनते. पहिले 22 गुणसूत्र ही सेम असतात पुरुष आणि स्त्रियांमध्ये, पण 23व्या जोडीत फरक असतो. स्त्रियांमध्ये XX तर पुरुषांमध्ये XY अशा प्रकारची ही जोडी असते. त्याच्यानंतर मानवातील प्रभावी लक्षणांची नावे लिहा. दुमडणारी जीभ, हातावर केस असणे, काळे व कुरळे केस व कानांची मोकळी पाळी ही मानवातील काही प्रभावी वैशिष्ट्ये आहे असे आपल्याला लिहिता येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जनुक म्हणजे काय? जनुक हे सजीवांमधील आनुवंशिकतेचे एकक आहे. हा सामान्यतः डीएनएचा असा तुकडा आहे जो प्रथिनाच्या एखाद्या प्रकारासाठी संकेत म्हणजे कोड आहे, किंवा RNAचा तुकडा की ज्याला त्या सजीवामध्ये काहीतरी कार्य आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दात्रपेशी पांडू रोग या विकारात अमिनो आम्लात कोणते बदल होतात आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर या दोघी प्रश्नांची उत्तर आपण बघूया. हिमोग्लोबिन रेणूच्या रचनेतील 6वे अमिनो आम्ल म्हणजे ग्लुटामिक आम्ल होय. याची जागा व्हॅलिन या आम्लाने घेतल्यास हिमोग्लोबिनच्या रेणूंची रचना किंवा आकार बदलतो. त्यामुळे लोहित रक्तकणिकांच्या विवृत्ताकृती असलेला सामान्य आकार विळ्याच्या आकाराचा बनतो. या स्थितीला दात्रपेशी पांडुरोग असे म्हणतात. अशा रीतीने अमिनो आम्लामध्ये
बदल घडून येतात आणि हिमोग्लोबिनची रचना बदलते. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाला दिल्या जाणाऱ्या कमांड्स, पुरवली जाणारी माहिती, संगणकाकडून मिळणारी विश्लेषित माहिती होय. त्याच्यानंतर पुढे बघूया. आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. हे कोणते चक्र आहे? आकृतीमध्ये बघा, इथे CO2 दिला आहे कारखान्यातील. हे कार्बन चक्र आहे. हे चक्र महत्वाचे का आहे याचं उत्तर बघूया. कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे, सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय. अजैविक कार्बनच्या अणूचे प्रकाश संश्लेषण व श्वसन प्रक्रियेद्वारे जैविक अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण होते, म्हणून हे चक्र महत्वाचे आहे. त्याच्यानंतर या चक्रातील प्रमुख प्रक्रिया लिहा. या चक्रातील प्रमुख प्रक्रिया आपल्याला काही रासायनिक अभिक्रिया दर्शवून आपल्याला सांगता येईल. कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया 6CO2 + 12H2O सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्यांच्या साह्याने म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्या साह्याने ग्लुकोज तयार होतं. C6H12O6 आणि हायड्रोजन H2O म्हणजे पाणी आणि O2 म्हणजे ऑक्सिजन तयार होतात. तर त्याच्यानंतर तंतुकणिकेमुळे ग्लुकोज आणि ऑक्सिजन यांची प्रक्रिया होऊन वातावरणामध्ये CO2 आणि पाणी अधिक ऊर्जा तयार होते. या दोन अभिक्रिया लिहून तुम्ही या चक्रातील प्रमुख प्रक्रिया तुम्ही लिहू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.